इनर मॅग्नेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं। आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेली आहे। तुम्ही मॅनिफेस्टेशन करताय, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करताय, पण मला सांगा, जी गोष्ट तुम्हाला हवी असते त्या गोष्टीचा जास्त विचार करता की जी गोष्ट तुमच्या आयुष्यात नकोय तुम्हाला? सध्या प्रेझेंट मध्ये खूप वाईट परिस्थिती आहे, सिच्युएशन खूप खराब आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचा जास्त विचार करता का तुम्हाला जे पाहिजे त्याचा जास्त विचार करता? जर तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टींचा जर जास्त विचार करायला लागलात, तुमचा त्रास असेल, दुःख असेल, प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही गोष्टी असतील ज्यातून तुम्हाला त्रास होत आहे त्या गोष्टींचा जर तुम्ही खूप विचार करत असाल, त्यातून जास्त फीलिंग्स क्रिएट करत असाल, तर त्याच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत असता। हो, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल आहे, जी गोष्ट तुम्ही खूप इमोशनली फील करून बोलता किंवा ती इमॅजिन करता तेव्हा ती गोष्ट अट्रॅक्ट होत असते। जर त्याच उलट तुम्हाला जी गोष्ट पाहिजे, सुंदर असं जीवन पाहिजे, सुंदर अशी नाती पाहिजे, भरपूर असा पैसा पाहिजे, जसं तुम्हाला जगायचं आहे, जे काही तुमचं इंटेन्शन ठेवलेलं आहे, जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे, त्याच्या बदल्यात जर चांगला विचार करायला लागलात ना, तर तशाच गोष्टी क्रिएट व्हायला लागतात, तशाच ऑपॉर्च्युनिटीज यायला लागतात आणि तुमची सक्सेस तुमच्याजवळ खूप लवकर येते। कारण तुमचा फोकस जर ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यावर असेल तरच तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकतं। पण तुमचं लक्ष नको त्या गोष्टींवरती असतं, आहे त्या प्रॉब्लेम्स वरती तुम्ही विचार करता, म्हणून कंटिन्युअसली तुम्ही प्रॉब्लेम्स अट्रॅक्ट करत आहात। त्याला ब्रेक करा। तुम्हाला जे पाहिजे ना त्याबद्दल विचार करा, त्याबद्दल अफर्मेशन्स करा, होपोनोपोनो टेक्निक्स करा, अफर्मेशन रायटिंग करा, वॉटर टेक्निक करा आणि मेडिटेशन करा। तुम्ही म्हणत असाल, मॅडम हे विचार कसं सांगतील, नुसतं बोलल्यानंतर, किंवा मला निगेटिव्ह विचार करायचं नाहीये पण मला फक्त पॉझिटिव्ह करायचंय, पण तसे विचारच येत नाहीये, तर काय करायला पाहिजे? रोज मेडिटेशन करा। हो, नक्कीच मेडिटेशन केल्यामुळे तुमचे विचार हळूहळू थांबायला लागतात आणि त्यातल्या त्यात निगेटिव्ह विचार यायचे बंदच व्हायला लागतात आणि त्यानंतर तुमचं मन क्लीन करण्यासाठी जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही ब्लॉकेजेस आहेत, जे इंटेन्शन तुम्ही ठेवलेलं आहे त्या बाबतीत काही भीती असेल, जे काही ब्लॉकेजेस असतील, त्याला क्लीन करण्यासाठी होपोनोपोनो टेक्निक करा। हो, ही टेक्निक खूप पॉवरफुल आहे आणि तुम्हाला 100% रिझल्ट देणारी ही टेक्निक आहे। सो तुम्ही ह्या टेक्निकचा यूज करा आणि तुम्ही स्वतः बघाल की तुमचं मॅनिफेस्टेशन किती लवकर पूर्ण झालेलं आहे। जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचा विचार करा, त्या बदल्यात ऍक्शन घ्या, तसंच होपोनोपोनो करा आणि बघा तुम्हाला जे पाहिजे ते खूप लवकर भेटलेलं आहे। हो, नक्कीच भेटलेलं आहे। तुमचा फोकस तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींवरती पाहिजे। हो, म्हणूनच सांगते, नको त्या गोष्टींचा विचार करून नको त्या गोष्टी जीवनामध्ये अट्रॅक्ट करू नका। ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे, जशी लाईफस्टाईल तुम्हाला पाहिजे, त्या गोष्टींचा विचार करा, म्हणजे जीवन तसंच घडतं। तुमचे जे शब्द आहेत ना, त्या शब्दांमध्ये खूप एनर्जी आहे। तुम्ही न कळतपणे हसत हसत सुद्धा स्वतःबद्दल जर निगेटिव्ह बोलत असाल ना, तर स्वतःबद्दलच्या निगेटिव्ह अफर्मेशन्स क्रिएट होऊन तशाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतात आणि तशाच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत असतात। तुमची एनर्जी, तुमचे विचार हे खूप 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 इफेक्टिव्हली काम करत असतात। म्हणून तुमच्या माइंडला ज्या गोष्टी पाहिजे आहेत तिथेच फोकसमध्ये ठेवा, तिथंच तुम्ही मेडिटेट करा, तिथलीच अफर्मेशन्स करा, मग बघा तुम्ही खूप इझिली हवी तशी लाईफस्टाईल अट्रॅक्ट करू शकता। हो, नक्कीच करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, एक कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात, इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात, यासाठी खूप 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 थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट।